सततच्या बदलत्या वातावरणाचा अनेक पिकांना फटका बसतोय आणि त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। मनमाड, नांदगाव, चांदवड भागात असलेल्या आंब्याला फटका बसलाय। झाडावरून मोठ्या प्रमाणात फळगळती होते, त्यामुळे आंबे उत्पादन घटणार असल्यानं आंबे बागायतदार अडचणीत सापडलेत। मायबाप सरकारनं आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आंबा उत्पादकांनी केली आहे। आमच्याकडे आंब्याचे 25 झाड आहे। 25 झाडापैकी मार्च महिन्यामध्ये उन्हामुळे अर्धा मोहर चालला गेला त्याचा। नंतर काही 50% कैरी लागली होती त्याची। या 2-3 दिवसाच्या ढगाळ वातावरणामुळे कैरी वाऱ्यामुळे ढगाळ वातावरणामुळे कैरीचे प्रमाण जवळजवळ भरपूर खाली पडून गेले। आता आमच्यावर मोठं संकट आलेलं आहे। शासनाने याची काही दखल घ्यावी एवढी आमची शेतकऱ्याकडनं इच्छा आहे। येवल्यात परागीकरण होत नसल्यानं कांदा बीज उत्पादनात घट होणार आहे। विषारी कीटकनाशकांच्या वापरामुळे मधमाशांच्या संख्येत मोठी घट झाली आहे। मधमाशा परागीभवनासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात, मात्र पिकांवर वारंवार विषाची फवारणी केल्यानं मधमाशांचा मृत्यू होतोय। त्यामुळे त्यांची संख्या घटली आहे। त्याचा थेट परिणाम कांदा बियाणं उत्पादनावर झाल्यानं कांदा उत्पादन शेतकरी अडचणीत आलेला आहे। होत नसल्या कारणाने कांदा बियाणामध्ये मोठ्या प्रमाणात घट येणार असून परागीभवनासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारी म्हणजे मधमाशी, परंतु विषारी कीटकनाशकांमुळे मधमाशी नाहीशी होत चाललेली असल्यामुळे मधमाशी या डोल्यांच्या बागेत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा बियाण्यामध्ये घट येणार आहे। जालन्यातील हस्तपोखरी गावातील उद्धव चव्हाण या शेतकऱ्यानं त्यांच्या 2.5 एकरातील 525 मोसंबीच्या झाडांवर जेसीबी फिरवला। मोसंबी शेतीतून योग्य दर आणि उत्पादन मिळत नसल्यानं बागायतदार अडचणीत आला। मोसंबी बागेवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसून येतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याचं चित्र आहे। याच कारणांमुळे चव्हाण यांनी त्यांच्या 2.5 एकरावरील मोसंबीच्या बागेवर जेसीबी फिरवून बाग उद्ध्वस्त केली आहे। बदलतं हवामान आणि त्यात अवकाळी पाऊस याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। शिरूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे कांदा भिजलाय, त्यामुळे कांदा शेतातच सडण्याची शक्यता आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय।